कागल तालुक्यातील मुरगुड परिसरात ग्युइलिन बैर म्हणजे GBS या दुर्मिळ मज्जासंस्थेच्या आजाराचा संशयित रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द व शिंदेवाडी येथील एकूण 3 अल्पवयीन शाळकरी मुलांना या आजाराची लागण झाल्याचा संशय असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सावर्डे बुद्रुक येथील 8वीतील विद्यार्थ्यास 25 जानेवारी रोजी घसा दुखणे, गिळताना त्रास तसेच हातापायात अशक्तपणा जाणवू लागला. प्राथमिक तपासणीनंतर GBSचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे 8 दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी CPR रुग्णालयात हलवण्यात आलं. या कालावधीत सुमारे 4.5 लाख रुपयांचा खर्च झाला. सध्या महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या 2 महिन्यापासून संबंधित मुलावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. श्वसनास अडथळा येत असल्यानं तसेच हातापायांची हालचाल पूर्णपणे बंद झाल्यानं परिस्थिती गंभीर होती. डॉक्टर संगीता कुंभोजकर, डॉक्टर अनिशा, डॉक्टर भूषण, डॉक्टर महेश्वरी व डॉक्टर नंदकुमार हिंदुजा यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे सावर्डे खुर्द व शिंदेवाडी येथील 2 मुलांनाही GBSचा संशय असून त्यांनाही CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय प्रशासनानं दिली. प्रमुख लक्षणं आहेत पायातून मुंग्या किंवा सुन्नपणा येणे, हातपाय अचानक अशक्त वाटणे, चालताना अडचण, संतुलन बिघडणे, बोलणे, गिळणे किंवा चेहऱ्याच्या हालचालीस जास्त त्रास, गंभीर अवस्थेत श्वसनास त्रास, उपचार व काळजी तातडीने न्यूरोलॉजिस्टकडे उपचार आवश्यक. इम्युनोग्लोब्युलिन किंवा किया प्लाझ्मा फेरेसिस उपचार. योग्य उपचाराने बहुतांश रुग्ण 6 महिन्यात सुधारतात. स्वच्छ पाणी पिणे व वैयक्तिक स्वच्छता राखणं गरजेचं आहे. आरोग्य विभागानं नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचं आवाहन केलं असून लक्षणे दिसताच तातडीनं वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन केलं आहे. मराठी S न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.